वयाने आता 8वीतील विद्यार्थिनी, परंतु किती उत्सुकता माझ्या मनात आहे तुझ्याबद्दल, काय सांगू तुला. मी विनंती करतो, आज होय आम्ही सावित्रीच्या लेकी अशी ठणकाव सांगण्यासाठी तुमच्या समोर प्रिया उभी राहणार आहे. होय आम्ही सावित्रीच्या लेकी ये. सर्वांनी खूपच कौतुक केले. खरं तर प्रथमतः मी आपल्या सर्वांना विनंती करते, या सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या. खरं तर खूप गोड पद्धतीने सरांनी मला रिक्वेस्ट केली आणि येथे मला निमंत्रित करणारे आमचे जेठार साहेब यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. झोप लागली का? नाही ना? नाही लागली. छान. खरं तर आत्ताच आपल्या मुख्याध्यापकांचं मी भाषण ऐकलं आणि मला आपले सर खूप स्ट्रिक्ट वाटले. स्ट्रिक्ट आहेत का? सर तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात असं विद्यार्थ्यांनी सांगत आहेत. खरं तर माझ्या मित्रमैत्रिणींचे मी सहर्ष स्वागत करते. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अशा थोर महामातांना मी प्रिया नक्ते प्रथमतः विनम्र असं अभिवादन करते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेलं रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले, 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी प्रिया नक्ते विनम्र असं अभिवादन करते. माईकने सुरुवातीला धोका दिला आहे, काही हरकत नाही, पण माझा आवाज खणखणीत येतोय ना पाठीमागे? नाही ऐकायला. आवाज ऐकायला येते. सर्वजण जोरदार घोषणा देणार का? पाठीमागे सावित्रीबाई फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता मला कार्यक्रमाला खरी सुरुवात झाली असं वाटायला लागले. खरंच कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या दीदीने आपलं वक्तव्य व्यक्त केलं ती आमची उपासना दीदी. खरं तर सरांनी मला सांगितलं की आपल्या शालेय शिक्षणात, आपल्या शैक्षणिक क्षेत्रात ती नेहमीच प्रथम क्रमांक आणते. खरंच तिचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करते व तुझ्या पुढील क्षेत्रासाठी, तुझ्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. हे बघा पाठीमागे लक्ष द्या. खरं तर आज आपण महापुरुषांचे विचार तसंच सावित्रीबाई फुले यांचं कार्य समजून घेण्यासाठी येथे उपस्थित राहिलेलो आहोत. खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण आपल्या शालेय जीवनातला, आपल्या शैक्षणिक क्षेत्रातला वेळ काढून येथे महापुरुषांचा इतिहास समजून घेण्यासाठी उपस्थित राहिलात याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते, आत्ताच एक आमची दीदी म्हणाली, सोनाली दीदी, खरं तर मुलांपेक्षा मुली खूप हुशार आहेत. आज मुलांनी दाखवून द्यायचंय, मुलं देखील हुशार आहेत. दाखवून देणार ना? आज मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना महापुरुषांचा इतिहास
अध्यक्षा माननीय शीतल मॅडम, खरं या खूप लांबून आलेल्या आहेत आपणा सर्वांना येथे भेट देण्यासाठी. लांबून नाही आल्या, शेजारच्या तर ठीक आहे, शेजारच्या आपल्या मॅडम आलेल्या आहेत आपणा सर्वांना भेट देण्यासाठी आणि माझं व्याख्यान ऐकण्यासाठी. हे बघा सर्वांनी आज माझं व्याख्यान ऐकून सरांनी सांगितलं खूप कमी मुलं शिकते. मला कसं वाटतंय सर्व विद्यार्थी खूप हुशार आहेत, माझे मित्र मैत्रिणी खूप हुशार आहेत आणि निश्चितच या व्याख्यान मालेतून महापुरुषांचे विचार, महापुरुषांचं कार्य समजून घेते. कारण की महापुरुषांचं स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे. तर मी आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छिते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? त्या विधीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्यात. नायगाव सातारा येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. खंडोजी नेवसे व लक्ष्मीबाई यांच्या पोटी 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. खतर नेवसे परिवार हे विचार आणि आदर्शवादी असल्याने सावित्रीबाई फुले यांच्यावर लहानपणापासूनच महापुरुषांच्या विचाराचे संस्कार होते आणि पुढे ते आपल्या स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या सावित्रीबाई फुले झाल्या. खतर सावित्रीबाई फुलेंमुळे आज आपण आहोत असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या इथे मनोगत व्यक्त करताना आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे. सावित्रीबाई फुलेंमुळे आपण आज इथे उभं राहून आपलं मत व्यक्त करू शकतो, शिक्षण घेऊ शकतो. आज महिला प्रधानमंत्री असेल, सरपंच असेल, राष्ट्रपती असेल, कलेक्टर, डॉक्टर अशा पदव्या महिला भूषण करत आहेत. खरं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या मातेला, शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी प्रथमतः विनम्र असं अभिवादन खरं तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे सामाजिक आणि शैक्षणिक अशा इतिहासातील एक आगळं वेगळं दाम्पत्य आहे. खरं तर पावणे 200 वर्षापूर्वी त्यांना कळाले की शिक्षणाविना, ज्ञानाविना काही पर्याय नाही. बहुजन महिला यांची उन्नती करायची असेल तर त्यांना ज्ञान प्रदान करावं लागेल आणि ज्ञान प्रदान करण्यासाठी शाळा सुरू करावी लागेल. तर सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. तारीख काय आहे त्या शाळेची? 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली. खरं तर या पाठीमागचं एक ऐतिहासिक कारण आहे. आपणा सर्वांना प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली? 3 जानेवारीलाही करू शकत होते. या पाठीमागचं एक ऐतिहासिक कारण म्हणजे त्यांनी 1 जानेवारी 1818च्या म्हणजे भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. खरं त्या शाळेत प्रथमतः 6 विद्यार्थिनी होत्या. 4 ब्राह्मण होत्या, 1 धनगर आणि 1 मराठा अशा 6 विद्यार्थिनी होत्या. खरं मनुवादी व्यवस्थेने सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांना खूप त्रास दिला, खूप छळलं. खरं सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शिक्षणाला लक्ष द्यायचे. सर्वांनी गप्पा तर आपण नंतर मारणारच आहोत. आपण एक छोटीशी गेम देखील घेणार आहोत, परंतु आपल्याला इतिहास देखील समजून घ्यावा लागेल. कारण की भविष्यात आपल्याला सावित्रीबाई फुले व्हायचे, महात्मा ज्योतिराव व्हायचे, यासाठी आपल्याला इतिहास देखील समजून घ्यावा लागेल. सावित्रीबाई फुले यांनी मोफत शिक्षणाला पाया पाडून शूद्र अतिशूद्रांना गुलामीतून मुक्त करायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. खरं तर गुलामीला नष्ट करायचं असेल तर स्त्री ही शिकली पाहिजे. कारण आई जर गुलाम असेल तर मुलगा गुलाम होतो आणि मुलगा जर गुलाम झाला तर परिवार गुलाम होतो आणि परिवार जर गुलाम झाला तर देश देखील गुलाम होतो. यासाठी स्त्री ही शिकली पाहिजे. म्हणून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली व 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. खरं तर त्या काळी मी आपल्या सर्वांपुढे छोटंसं उदाहरण देते.
घेण्याचा अधिकार नव्हता. 1818 म्हणजे छत्रपतींचे वंशज सातारा गाधीचे प्रतापसिंह भोसले हे शिक्षण घेतील म्हणून मनुवादी व्यवस्थेने त्यांच्या राजवाड्यात गुप्तहेर नेमले होते. आणि या मनुवादी व्यवस्थेच्या धोरणाविरोधात आणि मनुस्मृती विरोधात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी आवाज उठवला. खर तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर भारत देश हा कधीच सुधारला नसता. खरं तर हे सर्व आपल्या सर्वांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले यांचं कार्य, महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य हे खूप महान आहे आणि ते एका व्याख्यानात सांगता येणार नाही. परंतु जेवढं काही मी सांगायचा प्रयत्न आपल्या सर्वांना करते तो आपण निश्चितपणे समजून घेऊया आणि पुढे या महापुरुषांसारखे बनवूया. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्यासारखे महापुरुष बनण्याचा प्रयत्न करूया. खर तर मला असे वाटते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर, यांच्या विचारावर आपल्याला चालायचं असेल तर शिक्षणाविना पर्याय नाही आणि शिक्षण घ्यावेच लागेल. खर तर शिक्षण घेतले तरच आपण आपल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो, उन्नती करू शकतो. म्हणून आपले मुख्याध्यापक स्ट्रिक्ट आहेत. आपण आपल्या कार्यात, आपण आपल्या क्षेत्रात टॉपवर धावत म्हणून आपले मुख्याध्यापक, शिक्षक लोक कार्य करत असतात, प्रयत्न करत असतात. खर तर त्यांचा उद्देश हा आहे की आपण शिकावं, आपण ज्ञान प्रदान करावं व सावित्रीबाई फुले यांचे विचार, यांचे कार्य आत्मसात करून आपापल्या क्षेत्रात टॉप करावं. खरं तर मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपासना दिदीचं खरंच खूप कौतुक वाटतं. ती आपल्या शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं ऐकून आपापल्या क्षेत्रात टॉप करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात टॉप करत आहेत. खरं तर महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांचं खूप आणि फार मोठं योगदान आहे. त्यांनी होत करूंना मान सन्मान दिला, त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघड केली. खर तर हे त्यांचं योगदान हे जागतिक स्तरावरचं योगदान होतं. खर तर सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांना अनेक संकटांची सामना करावा लागला. विषमतावादी व्यवस्थेने त्यांना खूप त्रास दिला, खूप छळलं, परंतु त्यांनी त्या सर्व गोष्टींना इग्नोर करून पुढे चालत राहिल्या. त्या कधीच एक पाऊल पाठीमागे हटल्या नाही. खरं तर आपल्या सर्वांना भिडेवाडा कुठे आहे हे माहिती असेल. कुठे आहे भिडेवाडा? पुण्यात कुठे आहे? आता मॅडम काय म्हणल्यात? दगडूशेठ गणपतीच्या समोर भिडेवाडा. खरं तर दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की आपल्याला भिडेवाड्याची ओळख कशी करावी लागते की दगडूशेठ गणपतीच्या मंदिरासमोर भिडेवाडा आहे. आपण असं म्हणतो का की भिडेवाड्यासमोर दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे? तर यावर मला म्हणावेसे वाटते भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे, परंतु त्या समोर बांधलेले दगडूशेठ गणपतीचे मंदिर हे तुम्हा आम्हाला गुलाम बनविण्याचे जाळ आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की भिडेवाडा खुणवतोय. अहो दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. अहो दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते. अहो पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची येथूनच एक गाठ होते. हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते.
त्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. खरं तर मी आपणा सर्वांना एक सांगू इच्छिते की आपण पुण्यात तर गेलाच असाल. आपण जर पुण्यात गेल्यास दगडूशेठ गणपती दर्शनात जात असाल त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच देशातील पहिली मुलीची शाळा भिडेवाड्यात अवश्य भेट द्या. कारण त्या भिडेवाड्याने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे, हे कधीच विसरू नका. खरं तर खूप छान वाटतं अशा शाळेत येऊन माझ्या मित्रमैत्रिणींना सांगून महापुरुषांचा इतिहास. आतापर्यंत सर मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना, वयस्कर माणसांना महापुरुषांचा इतिहास सांगत आले. खरं तर तो ह्या जनरेशनला सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण की भारत देश हा या जनरेशनच्याच हातामध्ये आहे. खरंच खूप छान वाटतं माझ्या मित्रमैत्रिणींना भेटून. आणि येथे मी महापुरुषांचा इतिहास सांगत असताना आपणा सर्वांना सांगू इच्छिते की सावित्रीबाई फुले यांनी त्या मनुवादी व्यवस्थेला लक्ष न देता पुण्यात 18 शाळा निर्माण केल्या. खरं तर गव्हर्नमेंट शाळेपेक्षा देखील जास्त विद्यार्थी सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत होते. सावित्रीबाई फुले यांनी 1 मे रोजी 1849 रोजी शाळा सुरू केली प्रौढ स्त्रियांसाठी. पुढे त्यांनी 17 सप्टेंबर 1849 रोजी मागासलेल्या मुलांसाठी शाळा सुरू केली. पुढे त्यांनी 1 मार्च 1851 रोजी वेताळ पेठेत शाळा सुरू केली. अशा 18 शाळा आपल्या पुण्याच्या परिसरात त्यांनी सुरू केल्या. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांना, महिलांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं. खरं तर काय होतंय, सर्वांना झोप यायला लागली? नाही सर म्हणतायत नाही, त्यांना म्हणू द्या सर. तर आपण एक गेम ठेवूयात. खरं तर एक मुलींचा ग्रुप आणि एक मुलांचा ग्रुप. आता एक दीदी तर म्हणलीच आहेत की मुली खूप हुशार आहेत, मुलांपेक्षा देखील खूप हुशार आहेत. तर प्रथमतः मुलांना एक संधी देऊयात. आपण कोणत्याही 5 महापुरुषांची नावं सांगावी. कोण सांगणार मुलांमधून? मला वाटतंय मुलींचं वाक्य हे सत्य होत चाललंय. कोण सांगणार आहे? मुलापैकी उठा उठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी. दादासाठी का जोरदार टाळ्या. दादासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. 5 महिला कोण आहे ते सांगा. आता सर म्हणाले तसंच आता आपण स्त्रियांना 6. ओके येस. आपण आता माझ्या मैत्रिणींना चान्स देते की तुम्ही कोणत्याही 5 महामातांचं नाव सांगा. उठा कुणीतरी उठा. उभा कुठे स्टेटमेंट रॉंग होतंय का ते? सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि इंदिरा गांधी आणि प्रतिभा ताई. खरं तर आपणा सर्वांचा उत्साह बघून खूप आनंद होतो. आणि येथे या दीदीचं कौतुक देखील करते, दादाचं कौतुक देखील करते. खरं तर या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना महापुरुषांचं हे चोख ज्ञान आहे. खरं तर महापुरुषांचा इतिहास तुम्ही समर्पित केलेला आहे. खरं तर मी आणखीन एका शाळेमध्ये गेले होते. तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना मी असेच महापुरुषांची नावं विचारली, महामातांची नावं विचारली, परंतु त्यांना काही सांगता आलं नाही. खरं तर या विद्यालयाचं
मी मनपूर्वक असं अभिनंदन करते व आपणा सर्वांचं देखील अभिनंदन करते. स्वतःसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. यापुढे आता आपण सावित्रीबाई फुले यांचा इतिहास समजून घेण्यासाठी सर्व महापुरुषांचा इतिहास देखील आपल्या सर्वांना समजून घ्यावा लागेल. खरं हा महापुरुषांचा इतिहास आपण थोडक्यात समजून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव काय होते? आणि वडिलांचे नाव? शहाजी महाराजांचा जन्म हा वेरूळ येथे झालेला आहे. साहजिकच आहे की तेथील महापुरुषांचे म्हणजे समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाची शिकवण ही शहाजी महाराजांना होती. म्हणून राजमाता जिजाऊ यांच्या पोटात जेव्हा बाळ शिवबा होते तेव्हा राजमाता जिजाऊ आणि शहाजी महाराज हे शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण त्या शिवनेरी किल्ल्याच्या चौफेर बुद्ध लेणी आहे. बाळ शिवबांवर समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाचा प्रचार प्रसार व्हावा, प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले होते. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अस्मितेसाठी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले. खरं छत्रपती शिवाजी महाराज हे खूप ग्रेट व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील त्यांच्या जीवनात खूप अडीअडचणी या व्यवस्थेशी खूप झुंजावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674 ला छत्रपती शिवराय यांचा पहिला राज्याभिषेक झालेला आहे. खरं तर त्यांच्या राज्याभिषेकाला काही म्हणूवादी लोकांनी क्षुद्र म्हणून नाकार दिला. क्षुद्र हा राजा होऊ शकत नाही, त्याला आम्ही राजा म्हणू देणार नाही असा नाकार काही म्हणूवादी व्यवस्थेतील लोकांनी केला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक गागा भट्टाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला आणि हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही म्हणून त्या 10 दिवसातच म्हणजे 17 जून 1674 ला मृत्यू पावल्या. छत्रपती शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक देखील केलेला आहे. खरं तर श्रीमंत कोकाटेन सरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात याचा उल्लेख केलेला आहे. छत्रपती शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केलेला आहे तो म्हणजे 24 सप्टेंबर 1674 ला. शाक्य पद्धतीने त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक करून घेतला आणि संभाजी महाराज यांचा देखील राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 ला शाक्य पद्धतीने झालेला आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले व विषमतावादी व्यवस्थेला, विषमतावादी धर्माला त्याग करून 24 सप्टेंबरलाच सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा इतिहास आहे, हा तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांनी खूप फार मोठं काम केलेलं आहे. आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिलेला आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानले. 23 सितंबर को जब मनुवादी लोगों ने बाबा साहब के आत्माभिमान को ललकारा तो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने एक पास के ही बगीचे के नीचे बड़ौदा में एक उदास रात बिताई. उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए शिक्षित के साथ ये मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे तो मेरे समाज के अनपढ़ और अशिक्षित लोगों के साथ कैसा व्यवहार करते होंगे. तो उसी पेड़ के नीचे बाबा साहब ने संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन इस उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर बनाने में लगाऊंगा. मैं उन्हें मान सम्मान दूंगा जो कि उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिए. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 1956 को 14 अक्टूबर को उसी धर्म को नाकार कर बुद्ध धर्म स्वीकारा. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमें समतावादी मार्ग दिखलाया. मैं आप सबको कहना चाहती हूँ कि
बताना चाहती हूँ। अरे इंसान को इंसान बनाने के लिए, इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा। इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा। सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने धर्म छोड़ा, धर्म छोड़ा। खरं तर सरांनी आपल्या सर्वांना सांगितलेलंच आहे की महापुरुष, या सर्व महापुरुषांना कोण्या जाती धर्मात विभागण्यापेक्षा या महापुरुषांचे विचार आपल्याला कसे आत्मसात करता येईल याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा। या महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांचा इतिहास आपल्या सर्वांना समजून घ्यावा लागेल। खरं तर विषमतावादी व्यवस्थेच्या धोरणाविरोधात जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी आवाज उठवला तेव्हा आपल्या ताईने आपल्याला सर्वांना सांगितलेलंच आहे की विषमतावादी व्यवस्थेने त्यांच्यावर दगडफेक केली, शिव्या शाप दिले, परंतु त्या पाठीमागे हटल्या का? नाही। आवाज नाही आला। त्या पाठीमागे हटल्या नाही। आपल्या जीवनात देखील संकट येणार आहेत, त्या आपण पाठीमागे जाऊन चालणार आहे का? नाही। तर त्या संकटावर मात करून आपण पुढे कसं जाऊ याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा। खरं तर आपला सर्वांचा उत्साह टॉप लेवलला गेलेला आहे, तर आपण आणखीन महापुरुषांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करूया। दीदी झोपली का? खरंच त्या दीदीचं देखील कौतुक करते, ती कान देऊन आपलं ऐकत आहे। खरं तर दीदी तुझं मनपूर्वक अभिनंदन करते, तुझंच मी मनपूर्वक अभिनंदन करते। तू कान देऊन माझे विचार ऐकत आहेत, माझे विचार नाही येते, आपल्या महापुरुषांचे विचार तू ऐकत आहेत। खरंच आपल्या सर्वांचा उत्साह पाहता आपण अजून महापुरुषांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर राजमाता जिजाऊंनी जसं छत्रपती शिवराय यांना घडवलं, संभाजी महाराजांना घडवलं, तसंच रमाबाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली। सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आत्मसात करून स्त्री शिक्षणाची त्यांनी मुहूर्तमेढ केली। खरंच फार मोठी गोष्ट आहे। आपल्या महापुरुषांनी, महामातांनी व्यवस्था परिवर्तन होण्यासाठी खूप कष्ट सोसलेले आहेत। खरं तर बाई ही शूद्र नाही तर माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी आपलं जीवन पणाला लावलं, आयुष्यभर कष्ट केले, आयुष्यभर त्या झटल्यात त्या सावित्रीबाई फुले आहेत। राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय यांना घडविण्यासाठी, संभाजी महाराज यांना घडविण्यासाठी खूप कष्ट केले, त्यांना महापुरुषांचा इतिहास समजून सांगितला। तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज घडले, तेव्हा कुठे छत्रपती संभाजी महाराज घडले। संभाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणीनुसार नखशिखा, नायिका भेद, बुद्धभूषण असे ग्रंथ लिहिलेले आहेत। आणि ते ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत। त्या काळी ही वर्णव्यवस्था अशी होती की एखादा शूद्र जर संस्कृत उच्चारेल, पाहेल, लिहेल तर त्याचे डोळे छाटले जायचे, कान कापले जायचे, जीभ कापली जायची, हाता पायाचे बोटे छाटून अंगाची साल काढून हाल हाल करून मनुस्मृतीनुसार मारण्यात यायचे। 11व्या शतकात एक मोठा हस्ती, एक मोठा व्यक्ती आपल्या भारतात आला आणि त्याने तहकीकात-ए-हिंद हे एक पुस्तक लिहिलेलं आहे। ज्या पुस्तकात त्यांनी भारतात घडलेल्या गोष्टींबद्दल वर्णन केलेलं आहे की हे मनुवादी लोक म्हणजे उच्चवर्णीयांनाच अधिकार आहे संस्कृत वाचण्याचा, संस्कृत लिहिण्याचा, संस्कृतचं उच्चारण करण्याचं, संस्कृत पाहण्याचा, पण शूद्रांना तो अधिकार नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच मनुस्मृती मोडून संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे। खरं तर या महापुरुषांचे आभार आपण मानले पाहिजे। आज येथे उभं राहून मी माझं मनोगत व्यक्त करते। प्रिया एक मिनिट, सर कोणतरी तिथे बोलतंय, काहीच ऐकू येत नाही, कोणतरी बोलते। बरं सर, लक्ष द्या, तुम्ही ते बसलेत।
ठीक आहे चाललंय. तुम्ही कोणती चर्चा करत आहात? त्याला बोल. मला असं वाटतंय महापुरुषांच्या विचाराबद्दलच ती चर्चा करत असते. खर तर आपलं देखील मनोगत मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. आपण ही चर्चा नंतर कधीतरी करूयात. दीदीने आपल्याला सांगितलं आवाज येत नाहीये. शेवटपर्यंत आवाज येतोय का माझा? थँक्यू दीदी. खरं तर आपली सोनाली दीदी खूप हुशार आहे. खरंच तिने येथे मनोगत देखील व्यक्त केलं. सावित्रीबाई फुलेंचा इतिहास सांगण्याचा आणि विचार जे सावित्रीबाई फुलेंचे आहेत ते पुढे कसे न्यायचे हे देखील आपल्या सोनाली दीदीने सांगितलं. तिचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करते व आपणा सर्वांना विनंती करते त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. खरं तर आपल्या सरांच्या खूप छान अशा विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी देखील आहेत. सरांसाठी टाळ्या. तर या वर्णव्यवस्थेविरोधात, या उच्च नीचा विरोधात महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांची चळवळ ही एकच होती की आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणे आणि व्यवस्था परिवर्तन करणे. जे आपल्या महापुरुषांनी आयुष्यभर झटून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. खरंच फार मोठी गोष्ट आहे. आपल्या महापुरुषांचे कार्य समजून घेणे हे फार अवघड आहे. त्यांचं कार्य हे आभाळ एवढं आहे. परंतु जे काही महापुरुषांचं कार्य आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्व कार्य तर आपण समजू शकत नाही, ते खूप मोठं आहे. त्यासाठी गाढा अभ्यास लागतो. खरं ते एका वाक्यात एका तासात सांगता येणार नाही. त्याला 2-3 तास तरी लागतील. खरंच महापुरुषांचं कार्य हे फार मोठं आहे आणि त्यांच्या कार्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी येथे करत आहे. जे मेन पॉइंट आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि ही जी चर्चा आहे ती आपण नंतर करूयात. मी पुन्हा येईल. पण व्यवस्था परिवर्तनाचे विचार घेऊन येईल. खरंच हे खूप फार महत्वाचं आहे. खरं तर आजची परिस्थिती पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला, कारण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना हे म्हणलं आहे, लक्ष द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य व विचार माझ्या डोळ्यासमोर होते. खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते देशातले पहिले क्षुद्र छत्रपती शिवाजी महाराज होते, कारण त्यांच्या राज्याभिषेकावेळी मनुवाद्यांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले. पुढे 3 एप्रिल रोजी कोकणस्थ मनुवाद्यांनी, मोरोपंत पिंगळ्यांनी त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण, नखशिखा, नायिका भेद असे ग्रंथ लिहिल्यामुळे त्यांना देखील मनुस्मृतीनुसार मारण्यात आले. बहादूरगडावर त्यांचा छळ करण्यात आला. मनुस्मृतीनुसार डोळे, कान, जीभ, हातापायाची बोटे छाटून अंगाची साल काढून हाल हाल करून त्यांना मारले. कुठे? वडबुद्रुक, तुळापूर येथे. खतर या महापुरुषांचा अपमान या मनुवादी व्यवस्थेने केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या महापुरुषांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रायगडच्या साक्षीने मनुस्मृतीचे दहन केले. ज्या मनुस्मृतीच्या धोरणात लिहिलं होतं की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्री ही शूद्र आहे, आणि त्या मनुस्मृतीला मोडून सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांना खूप कष्ट, वेदना खूप सोसावं लागलं, कारण या मनुवादी व्यवस्थेने त्यांचा खूप छळ केला. आणि आज देखील ही मनुवादी व्यवस्था या महापुरुषांचा खोटा इतिहास देखील लिहित आहे. परंतु महापुरुषांचा खरा इतिहास आपल्या सर्वांना समजून घ्यावा लागेल आणि महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करावं लागेल. येथे आपण पुन्हा एकदा गेम घेऊयात. पुन्हा एकदा बॉयज अँड गर्ल्स.
हो, आता दीदीने चॅलेंज केलेलंच आहे. ओम उठ रे. ओम काकडे 10वी. तर सर्वांनी आता दीदीने त्याला चॅलेंज केलेलंच आहे, बॉईज वर्सेस गर्ल्स. तर येथे मी आपणाला एक प्रश्न विचारते. आपण सर्वांनी आपल्या महापुरुषांचं कार्य सांगायचं आहे. कोणत्याही एका महापुरुषाचं कार्य जर सांगितलं तरी चालेल. कोण सांगणार? बॉईज मधनं फर्स्ट. आज सावित्रीबाई फुले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले यांचं शक्यतो कार्य सांगण्याचा प्रयत्न करा. या माझ्या व्याख्यानमालेत मी आपल्या सर्वांना सावित्रीबाई फुले यांचं कार्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला काय समजलं ते देखील आपण सांगितलं तरी चालेल. परत आर्यन दादाच. मी कार्य सांगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुवादी व्यवस्थेवर आळा घालून त्यांनी संविधान लिहिले. त्यांनी खूप मोठं कार्य केलं. त्या काळात तर शूद्रांना म्हणजे म्हणणार नाही तसं, कारण ते म्हणणं चुकीचं आहे. कारण त्या काळात काही व्यक्तींना तर शिकण्याला सुद्धा बंदी होती. म्हणजे समाजाचं आवडताना सुद्धा सुद्धा येत नव्हतं. ते खूप म्हणजे खूप हालाकीच्या परिस्थितीतून म्हणजे पाठीला झाडू बांधून गळ्याला मटकं करून फिरायचे. त्यांना समाजात वावरायला सुद्धा बंदी होती. ही बंदी त्यांनी नष्ट करून टाकली. त्यांच्यामुळं हा भारत चालतो. त्यामुळं मी त्या महामानवाला वंदन करतो. आपल्या खरंच खूप महत्वाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं हे त्यांनी थोड्याच वेळ दादाने आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. आता गर्ल्सची वारी. येस. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून ओळखलं जातं आणि स्वातंत्र्य लढाईच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठं कार्य पार पाडलं. अहिंसेच्या मार्गाने कोणतीही हिंसा न करता त्यांनी चळवळी सुरू केल्या आणि सर्व लोकांना एकत्रित आणून त्यांनी अहिंसेच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो अशी सर्वांना पटवून दिलं. आणि जे आपली सभासद होती राज्यसभा, ती राष्ट्रीय सभा आपल्या भारताची पहिली, त्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्वही केलं आणि त्यांना राष्ट्रपिता आणि महात्मा म्हणून ओळखले जाते आणि त्यांचं कार्य खूपच असं प्रेरणादायी आहे आणि आपण आणखी मागच्या वेळेस देखील त्याच दादाने उत्तर दिलं आणि ह्याच दीदीने उत्तर दिलं. खरं तर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि दादाने असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनुवादी व्यवस्थेने खूप छळलं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देणाऱ्या आमच्या रमाबाई होत्या. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य समजून घेत असताना, महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य समजून घेत असताना, शिवरायांचं कार्य समजून घेत असताना आपल्याला त्या महामातांचं कार्य देखील समजून घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देणाऱ्या माझ्या रमाई होत्या. खरं तर रमाबाई यांच्याविषयी मी म्हणेन, विसरू नका त्या मातेला, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला. एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, तरीही राहिली धीर धरून. एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, तरीही राहिली धीर धरून. समाजासाठी एक एक दिवसभर झटली ती, समाजासाठी एक एक दिवसभर झटली ती. आपल्या सर्वांसाठी घाम गाळला तिने, आपल्या सर्वांसाठी घाम गाळला तिने. अशा निळ्या आभाळाची, अशा आभाळ निळ्या, अशा सावित्रीबाईंना, अशा माता रमाईंना आणि अशाच माता जिजाईंना मी येथे विनम्र असा अभिवादन ऊन लागते तिला, चटका बसतो. आता
खरं तर हे ऊन वगैरे हे खूप छोटं आहे, आपल्या महापुरुषांनी सहन केलं आहे. असू द्या सर. ठीक आहे असं असं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिलेली आहे आणि त्या जर नसत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शून्यापासून जग निर्माण केलं नसतं. खरं तर कोण म्हणतं रमाई आपली 9 कोटीची माय आहे, रमाई 10 कोटीची माय आहे. मी म्हणते रमाई ही सर्वांचीच आई आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांना समजून घ्यावी लागेल. खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांना साथ देणाऱ्या सावित्रीबाई होत्या. छत्रपती शिवरायांना महापुरुषांची शिकवण देणाऱ्या तशा जिजामाता होत्या आणि तशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देऊन प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या रमाबाई देखील होत्या. त्यांचा देखील इतिहास समजून घ्यावा लागेल. आणि त्याच माता रमाईला आज महिला दिनाच्या निमित्ताने, महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने विनम्र असं अभिवादन. खरं तर महात्मा ज्योतिराव फुले हे म्हणाले आहेत की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली आणि गती विना वित्त गेले आणि विद्येविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. खरं आपल्या काव्य फुले या ग्रंथात सावित्रीबाई फुले म्हणतात शूद्रां सांगण्याजोगा शिक्षण मार्ग एक, शूद्रा सांगण्याजोगा शिक्षण मार्ग एक आणि शिक्षणाने मनुष्यातले पशुतत्व हटते पहा आणि शिक्षणातले मनुष्यातले पशुतत्व हटते पहा. म्हणजे त्या काळी जिस देश की महिला और बहुजनों को इस वर्णवादी, इस मनुस्मृति के अनुसार, वर्ण भेद के अनुसार कुछ मनवादी लोग जानवरों से भी 72 जुल्म कर रहे थे, तो उनकी 5000 सालों की गुलामी को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान के माध्यम से मिटाया. हमें मान सम्मान देकर इंसान बनाया और सच्चा स्वर्ग दिखलाया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महान कार्य पाहून मला येथे माझ्या मित्र मैत्रिणींसमोर म्हणावेसे वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य पाहून दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह. मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला बाबासाहेबांना येथे मी करते नमन, येथे मी करते. खरं तर या महापुरुषांची चळवळ खूप मोठी आहे. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवराय यांना आदर्श मानलं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आपल्या सगळ्यांसमोर एक वक्तव्य मी आपल्या सर्वांना आताच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य माझ्या डोळ्यासमोर होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महापुरुषांना आदर्श मानून आपल्या देशासाठी संविधान लिहिलं आणि हे संविधान ही लोकशाही राज्यघटना अर्पित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते पहले राजा रानी के पेट से जन्म लेता था, अब वो सर्व सामान्य लोगों के वोट से लेगा. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करताना पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, परंतु तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. म्हणजे आता निर्माण झाली आहे डेमोक्रेसी. कोणामुळे? संविधानामुळे. आणि त्या संविधानाचे आपण पालन करत आहोत का याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. खरं तर आज देखील ही मनुवादी व्यवस्था कुठेतरी दडलेली आहे जी आपल्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. खरं तर आता या ईव्हीएम आले आहेत. खरं तर या ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचा तर घात झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते गुलाम वो होता है, गुलाम वो
रहत आहे आणि आज आपण तेच करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेत म्हणाले होते, संविधान अंततः बुरा साबित होगा जब उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे. संविधान अंततः अच्छा साबित होगा जब उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. तर आपण सर्वजण एक सुजाण नागरिक म्हणून संविधानाचं पालन करत या महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करत डॉक्टर बनूयात, IAS आपलं जे आपण ज्या क्षेत्रात प्रगती करू इच्छितो त्या क्षेत्रात उंचावर जाऊयात. आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करूयात. आई वडिलांचंच नव्हे तर या सर्व महापुरुषांचे नाव रोशन करूयात. यासाठी आपल्या महापुरुषांची चळवळ आपणा सर्वांना समजून घेणे, आत्मसात करणे खूप गरजेचं आहे. खरं तर काही गोष्टी आपल्या विचाराच्या बाहेर आहेत, परंतु त्या देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. या वर्ण व्यवस्थेने जसं आपल्या महापुरुषांना त्रास दिला तसं ती आपल्याला देत आहे का याचा विचार देखील आपण सर्वांनी करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींना मान सन्मान दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि त्या माता भगिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करत आहेत का यासाठी मी येथे व्याख्यान देण्यासाठी आलेले आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना महापुरुषांचा इतिहास सांगत असताना आपण काय करायला हवं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर प्रथमतः आपण एक सुजाण नागरिक व्हायला हवं. आपापल्या क्षेत्रात आपापल्या करिअर मध्ये उंचावर जाऊन, जशी आपली दीदी आहे ती देखील शैक्षणिक असेल त्या क्षेत्रात टॉपवर आहे, चांगल्या क्रमांकाने चांगल्या मार्क्सने ती टॉप करत आहेत. आपापल्या क्षेत्रात आपल्याला टॉपवर कसं जाता येईल याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. तरच आपण या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी पात्र असू असे मला वाटते. खतर येथे मैं आप सबको बताना चाहती हूँ कि भारत का युवा आजकल के जो जेनजी जनरेशन जिसे कहा जाता है वो भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि आज रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. आज गांव और शहर की बेटियां खेल के माध्यम से अपना नाम रोशन करना चाहती है लेकिन सुनने में आती है उनकी सिस्कियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निरस्त कर सड़कों पर घुमाया जाता है. क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे अण्णाभाऊ साठे की वो काव्य पंक्तियां याद आती है. अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली. आज तेच होत आहे. आपण महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याऐवजी आपण दुसऱ्याच मार्गावर चाललेलो आहोत. खतर जो पाठ आपल्या करिअरसाठी इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला माहिती असून देखील आपण चुकीचा मार्ग निवडत आहोत. खतर महापुरुषांचे विचार जर आपण वाचले, खतर येथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना मी विनंती करते की आपण दररोज आता 10th मधल्यांची तर परीक्षा बोर्ड्स आले असतील जवळ, ते सोडून बाकी सर्व मित्र मैत्रिणींना माझी विनंती आहे की आपण दररोज महापुरुषांचं एखादं तरी पुस्तक वाचावं. एक एक पान का होईना आपण त्यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला आपल्या महापुरुषांचे उद्देश काय होते ते कळेल आणि आपल्याला काय करायचं आहे ते देखील कळेल. खरं तर आमचे जेठार साहेब आहेत
खर तर त्यांनी मला गाडीतून येताना सांगितलं, इंद्रायणी फाउंडेशन या विद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाचं, वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करत असते. करते ना? नाही, झोप लागली वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन हे इंद्रायणी फाउंडेशन करत असते. खर तर त्या इंद्रायणी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे नितीन चव्हाण सर आहेत. खर तर त्यांनी ही फाउंडेशन खोलून तुम्हा आम्हाला महापुरुषांचा इतिहास असेल, महापुरुषांचं कार्य असेल, हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खर तर या इंद्रायणी फाउंडेशनचा स्लोगनच आहे, सेवा हाच आमचा धर्म. काय आहे? सेवा हाच आमचा धर्म. तर आपण कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात न अडकता आपण एकच विचार करायला हवा, सेवा हाच आपला धर्म आहे. आणि आपण देखील पुढे आपल्या महापुरुषांसारखं होत करू ना. ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांना शिक्षण घेण्यासाठी, जेवण करण्यासाठी पैसे नाहीत, त्यांना देखील आपण मदत करूयात, त्यांची सेवा करूयात. कारण आपला एकच धर्म आहे, तो म्हणजे सेवा. आणि इंद्रायणी फाउंडेशन आपल्या या स्लोगनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे उपक्रम या विद्यालयात करत असते. खरं तर खूप आनंद होतो जेव्हा या विद्यालयात येऊन माझ्या मित्रमैत्रिणींना महापुरुषांचे इतिहास सांगत असताना आपल्या देखील वक्तव्यातून मी देखील महापुरुषांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपण अजून महापुरुषांचा इतिहास और हम गहराई से समजते हैं. खरं तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की माझा नेपाळ येथे, लुंबिनी येथे देखील माझं भाषण झालेलं आहे. तेथे देखील मी महापुरुषांचे विचार मांडलेले आहेत. लातूर असेल, नागपूर असेल, अशा महाराष्ट्राच्या बाहेर देखील मला बोलवणं येत असतं. तिथे मी महापुरुषांचे विचार मांडत असते. खरं तर महापुरुषांचे विचार खूप ग्रेट आहेत आणि तेच आपल्याला पुढे नेतात आणि हेच काम इंद्रायणी फाउंडेशन करत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. फाउंडर आहेत जेठा सर, यांच्यासाठी टाळ्या. खरं तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांमध्ये व्यवस्था परिवर्तनाचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण देखील सेवा हाच धर्म, हाच विचार पुढे घेऊन जाऊयात आणि होतकरूंची मदत करूयात आणि एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करते. तुम्ही माझं व्याख्यान नाही म्हणणार, मी माझे विचार, महापुरुषांचे विचार आणि महापुरुषांचं कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करते. आणि नक्कीच आपले आता मुख्याध्यापक सर आहेत, ते कधीच म्हणणार नाही की इथून कोणीच शिकून गेलं नाही. मला निश्चित अशी अपेक्षा आहे की आपण सर्वजण या महापुरुषांचा इतिहास समजून घेऊयात आणि आपल्या मुख्याध्यापक सरांना दाखवून देऊयात की आम्ही विद्यार्थी देखील काही कमी नाही. जोरात कमी नाही. माझ्याकडे बघून जा, सरांकडे बघून जा. आम्ही विद्यार्थी देखील काही कमी नाहीत. आम्ही देखील एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करून महापुरुषांचा इतिहास समजून आपल्या क्षेत्रात टॉप करण्याचा प्रयत्न करूयात. आणि निश्चितपणे आपण सर्वांनी माझं विचार, महापुरुषांचे विचार ऐकले त्याबद्दल आभार व्यक्त करते. आणि आपल्या आर्य दादाने देखील मनोगत व्यक्त केले, रेणुका दीदीने देखील मनोगत व्यक्त केले, त्यांचे देखील मी असे आभार व्यक्त करते. आणि नेक्स्ट टाइम मी पुन्हा येणार आहे. परंतु मला दोघांकडनंच उत्तर नकोय, मला सर्वांकडनं उत्तर हवं आहे. मी पुन्हा येईल, महापुरुषांचे विचार घेऊन येईल. पुन्हा येईल म्हणून दुसरा विचार करू नका. मी पुन्हा येईल, महापुरुषांचे विचार घेऊन येईल. आणि येथे मला निमंत्रित केले याबद्दल
जेठार साहेबांचे खूप खूप असे अभिनंदन आणि धन्यवाद देखील व्यक्त करते आणि हेच उपक्रम अजून पुढे चालू राहोत यासाठी जेठार साहेबांना आपल्या इंद्रायणी फाउंडेशनला मी असं मनपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देखील देते. आपण खरंच सर खूप मोठे काम करत आहात आणि येथे येऊन मला आज फारच आनंद झालाय. फार म्हणजे फार आनंद झालाय मला तुमच्यामध्ये माझे विचार मांडून, तुमच्याशी गप्पा मारून, दीदी बरोबर चर्चा करून, आपल्या उपस्थितीचं मनोगत ऐकून. आपली दीदी असेल, श्रावणी दीदीने देखील छान असं मनोगत व्यक्त केलं आणि खरंच खूप आनंद झाला आपल्यामध्ये येऊन. नेक्स्ट टाइम मी पुन्हा येईल आणि महापुरुषांची पुस्तकं घेऊन येईल जेणेकरून आपण अजून महापुरुषांचा इतिहास समजून घेऊयात आणि इंद्रायणी फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले याबद्दल सर मी आपले मनपूर्वक असे आभार व्यक्त करते आणि आपले अध्यक्ष साहेब यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. टाळ्या वाजल्या नाहीत ना अध्यक्ष साहेब? अध्यक्षाला देखील कमीच टाळ्या वाजताय, जोरात टाळ्या वाजवा. आणि काहीतरी कमी होतंय. एक व्यक्ती पाठीमागे राहिला आहे, हे काका. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आज या इंद्रायणी फाउंडेशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की आपण एक सुजाण नागरिक बनून भारत देशाचं कल्याण करूयात आणि सेवा हाच आपला धर्म आहे हे विचार आत्मसात करूयात. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. जय ज्योती, जय क्रांती. नितीन चव्हाण साहेब, कोणत्या मुलीला तुम्ही इकडे घेऊन आलात? अहो आमची खरं तर आता मरगळीची वेळ असते, परंतु काय तिने उत्साह ऊर्जा निर्माण केली. प्रिया, मी पुन्हा येईन, मी तुला पुन्हा येईन. नक्की नक्की. काय तुझे चेहऱ्यावरती एक्सप्रेशन काय होतं? प्रसन्न चेहरा, हसरं व्यक्तिमत्व, काय ती भाषेतील शुद्धता आणि काय त्या आवाजातील अवरोपणा. कुणालाही तिनं असं मरगळू दिलं नाही. अरे आमच्यापेक्षाही तिनं दबाव निर्माण केलं. मला वाटतं आवाज घालता काय अजिबात काय. खूप खूप छान प्रिया, खूप. तू आमच्या शाळेत प्रिय आहेस. फक्त आमच्या शाळेत नाही, संपूर्ण भारतात होणारे आता लुंबिनी पर्यंत झालेली संपूर्ण जगात या मुलांना काय हवं आहे? एकच महापुरुष नकोय. तिने अनेक 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 महापुरुष तुमच्या समोर ठेवले. तुम्हाला जेवढा पचल तेवढं देण्याचा तिने प्रयत्न केला आहे आणि अजून तुमची पचण्याची जी काही क्षमता वाढली ती पुन्हा येईल. वाह प्रिया, खरंच काय ते बाल, ते वय काय तुझं? मी तर अक्षरशः आश्चर्यचकित होतो तुझ्याकडे बघत होतो. वय काय तुझं? कसं तू खेळून ठेवत होती मुलांना. आम्हालाही त्या विचाराच्या तळमळीत नेलंस. ते बाल वय मुलांनो, तुला सांगू का, तुला हे ऐकून आमची सगळी ही मुलं मुलींना इन्स्पायर नक्की झाली की उद्या मला नक्कीच म्हणाल सर आपल्या वर्गात प्रियाबद्दलच आज बोलायचं. ही पोरं मला सन्मान नाही आणि तुला म्हणजे खऱ्या अर्थाने आणि काही काही तुला संदेश पाठवूच नाही. खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान, मस्त. अजून मला खूप असं बोलायचं आहे, परंतु तिकडे चालेल आपल्या अध्यक्षांचं पण भाषण आहे. अध्यक्षांना विनंती करतो, अध्यक्षाच्या सीता सोडवणे म्हणून आपला सही विनंती, आपण अध्यक्ष भाषण घ्यावं. सन्माननीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य व्याख्याता म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांपेक्षाही वयाने लहान असलेल्या मुलीला मला आदरार्थी संबोधावं लागतं. यातच तिचं यश आहे. माननीय प्रिया नक्ते या मुलीकडे म्हणजे अध्यक्ष भाषण जरी असलं आणि कार्यक्रमाची फॉर्मॅलिटी वगैरे न करता मला उत्स्फूर्तपणे या मुलीचं आधी सुरुवातीला कौतुक करावं असं वाटेल. कारण की भाषणाचे दोन प्रकार असतात बघा. एक असते घोकंपट्टी आणि एक असते डेप्थ मधून आलेलं. आणि हिचं काही वरवरचं भाषण नाही. तिथे त्यात जे महापुरुषांचे म्हणजे शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर या विचारांचा वारसा आत्मसात करणं म्हणजे खायचं काम नाही.
अगदी लोकांचं आयुष्य जातं तरी ते विचार आत्मसात करायला अवघड आहे. आणि इतक्या लहान म्हणजे अगदी 13-14 वय असेल तुझं बरोबर, इतक्या लहान वयात तिने वाचनातून किंवा भाषणातून किंवा स्वतः प्रयत्न करून हे आत्मसात केलंय. आणि फक्त आत्मसातच नाही केलंय तर आपल्या समोर ती इतक्या उत्स्फूर्तपणे आणि आत्मविश्वासाने मुद्देसूदपणे ते मांडते. हे म्हणजे अगदीच तिचं त्याच्या मागे म्हणजे खूप वेगळं तिचं संभाषण कौशल्य किंवा वक्तृत्व कौशल्य आहे. पण फक्त अनेक आपण व्याख्यान पाहतो की ते फक्त काहीतरी पाठ करून आलेले असतात, एकांगी भाषण करतात. तर तसं न करता तिने वेळोवेळी ऑडियन्स म्हणजे आपण जे काही प्रेक्षक आहोत यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तुम्हाला खेळून ठेवलं. आणि तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारत होती तर तुमच्यातल्या उत्तर येत नव्हती असं नाहीये, पण कॉन्फिडन्स फक्त 1-2 जणांनाच होता. म्हणजे इकडे आर्यन इकडे रेणुका, बाकीच्यांना येत आहे पण मी बोललो की नको, काय करायचं, कशाला उत्तर द्यायचं. म्हणजे तुमच्यात कमी आहे आत्मविश्वासाची. तर सगळ्यात पहिल्यांदा महापुरुषाचे विचार ग्रॅज्युअली तुमच्यात ते येतील वाचनातून किंवा हळूहळू. पण सगळ्यात पहिल्यांदा आधीच्याकडून शिकायचं असेल तर आत्मविश्वास शिका, एवढंच सांगेल. तर आपल्या विषयाकडे येऊयात. आज आहे आपल्या सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती यांची जयंती म्हणजे बालिका दिन आपण साजरा करतोय. वेळ कमी आहे त्याच्यामुळे मला थोडक्यातच उरकायला लागणार. याचं भान ठेवून सभाभान ठेवून मी थोडक्यात उरकण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांना जायची घाई झालेली आहे. तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण ही साजरी करण्यासाठी आज जमलो. आणि या निमित्ताने अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम इंद्रायणी फाउंडेशन यांनी आयोजित केला. सर्वप्रथम त्यांचे आभार. आणि या कार्यक्रमास एक महिला प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष म्हणून, खरं तर आमच्या शाळेतली मी सगळ्यात ज्युनियर शिक्षिका आहे तरी पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अध्यक्ष म्हणून या आणि बोला, त्यासाठी त्यांचे आभार. तर सावित्रीबाई फुले यांचं कार्य 5-10 मिनिटात एखाद्या तासात सांगण्यासारखं नाही. त्या अत्यंत महान होत्या. त्यांच्यामुळेच मी आज तुमच्या पुढे बोलते. तुम्ही शाळेत शिकताय. ज्या युगात त्यांनी हे केलं त्या युगाची आपण कल्पनाही करू शकत नाही. समानतेचं अध्यक्ष पाण्यास सर, आमचे उपसरपंच आदरणीय विरोधाप्पा, आमच्या आदरणीय दीपालीताई आणि आमच्या मुख्याध्यापकांनी कार्यक्रम परंतु हा कार्यक्रम सर तुम्ही काय करता का याही त्यांच्या ह्या हातालाही आणि सर्वांचं शुभम आभार. सर्वांचं मी पुढे शब्द कारण सगळे पूर्ण ताटकळे सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करतो. आणि हा इथे कार्यक्रम चांगला असेल. प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला आपल्या महापुरुषांचे उद्देश काय होते ते कळेल आणि आपल्याला काय करायचं आहे ते देखील कळेल. खरं तर आमचे जेठाल साहेब आहेत. खरं तर त्यांनी मला गाडीतून येताना सांगितलं इंद्रायणी फाउंडेशन या विद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाचं वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करत असते. करते ना? नाही, झोप लागले वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन हे इंद्रायणी फाउंडेशन करत असते. खरं तर त्या इंद्रायणी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे नितीन चव्हाण सर आहेत. खरं तर त्यांनी ही फाउंडेशन खोलून तुम्हा आम्हाला महापुरुषांचा इतिहास असेल, महापुरुषांचं कार्य असेल, हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर या इंद्रायणी फाउंडेशनचा स्लोगनच आहे सेवा हाच आमचा धर्म. काय आहे? सेवा हाच आमचा धर्म. तर आपण कोणत्या जातीत कोणत्या धर्मात न अडकता आपण एकच विचार करायला हवा, सेवा हाच आपला धर्म आहे. आणि आपण देखील पुढे आपल्या महापुरुषांसारखं होत करू ना. ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांना शिक्षण घेण्यासाठी जेवण करण्यासाठी पैसे नाहीत, त्यांना देखील आपण मदत करूयात, त्यांची सेवा करूयात. कारण आपला एकच धर्म आहे, तो म्हणजे सेवा. आणि इंद्रायणी फाउंडेशन आपल्या या स्लोगनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे उपक्रम या विद्यालयात करत असते. खरं तर खूप आनंद होतो